आयुष्याचा दर्जा वाढवतात, जे डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतात. अशी माणसे मन जिंकून कायम हृदयात राहतात. अगदी तसेच व्यक्तिमत्व लाभलेल्या व निरोप समारंभाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या श्री माननीय ढवळे सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. विद्यालयातर्फे तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वेळ काढून उपस्थित राहिलेले श्री माननीय पाटील सर यांचे मी मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमानिमित्त प्रमुख म्हणून निवड केल्याबद्दल विद्यालयातील सर्व इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. यानंतर प्रतिमेचे पूजन होईल. पुढचा विषय घे, ड्रॉप कर. खरंच वेळ काढून आल्यात पाहुणे. यानंतर प्रस्ताविकेचे अतिथींच्या आगमनाचे झाले वातावरण प्रसन्न व उल्हासित करून उपकृत आम्हा स्वीकारावे आमचे स्वागत. माणसाच्या कर्तृत्वाचा पडदा काचेसारखा पांढरा शुभ्र असला की त्यात पाहणाऱ्या स्वतःचे व इतरांचे प्रतिबिंब स्वच्छ दिसते. अशीच प्रतिभा लाभलेले आजचे आपले मान्यवर अध्यक्ष श्री माननीय ढवळे सर व प्रमुख पाहुणे पाटील सर यांनी मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. आता प्रस्तावितचं की फक्त प्रस्तावित दुःखाच्या छायेतून कळते तसे सारे अवघे जीवनाचे आत्मा कार्यक्रमाचा दर्शविते तसे हे महत्व प्रस्ताविकाचे. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय हजारे सर करतील. मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आता कार्यक्रम चालू झाला, प्रस्ताविक कार्यक्रम चालू असून फर्स्ट अँड लास्ट आज इयत्ता 10वी सन 2025-26 या वर्षाची आपल्या 10वी आणि या 10वीच्या दिवस समारंभासाठी उपस्थित असणारे आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक ढवळे सर, विभाग काढून प्रमुख होण्याची निवड केली असणारे आपले पाटील सर, विद्यार्थी दशेमधून मुख्याध्यापक आजच्या दिवसापुरते असणारे मुख्याध्यापक कासले गामुसे, तसेच आपल्या विद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी तसे माझे सहकारी त्यांचं सर्वप्रथम आपल्या विद्यालयासाठी हार्दिक स्वागत. आजचा जो आहे तो निरोप समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्या कार्यक्रमात एवढंच की ज्यावेळेस आपण म्हणतो ना, मुलगी सासरे जाई मागे परतून पाहिजे, जी आपली मन आहे त्या मनाप्रमाणे किंवा आपल्याकडे एखादं जत्यात असणारा पक्षी आपलं घट्ट सोडून जातो त्याप्रमाणे आपले असणारे आजचे आपले विद्यार्थी आज त्यांचा हा निरोप समारंभ या ठिकाणी होतो आहे. पुढील सूत्रसंचालक आहे एवढं बोलतो आणि थांबतो. व्यासपीठावरील सन्माननीय अध्यक्ष, मान्यवर विद्यार्थी मित्रांनो, देताना निरोप तुम्हाला आले भरून या डोळे, स्मर्तागतकालीन स्मृतींना अंतरी आसवांचे धुंदके. किती सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते. कोण जावे बरेच काही निघून इथून जाताना, गणवर या जगात साऱ्या निरोप शेवटी घेताना.
त्या पाखरांना करती चित्तमान असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचं काय केव्हाही पाहता येईल, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी. निरोपाच्या हळव्या क्षणी दाटून येताना आठवणी, हृदय होते पाणी, मुख होती पाणी. आठवण एक प्रवाह आहे, हवे तसे वळवता येते. दुःखत आठवणीने रडता रडता, सुखत आठवणीने हसता येते. विद्यार्थ्याचं मनोगत घे. इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचे मनोगत व्यक्त होतील म्हणून. यामध्ये इयत्ता दहावीच्या आठवी तर द्या कुणाला. जागेवरती उभे राहून 2 शब्द जे बोलत हा. आले. मुलं आणि मुली दोन्ही. आठवीच्या ह्याच्या मार्फत आपलं आर्यंद्र बोलत चालेल, तुला केले पण बोलत चालेल. तरी पण पुन्हा बोलायचं असेल तुम्ही बोलू शकताय. जागे उभं राहून बोला, पुढे काही होत नाही. एक 2-2 मिनिटांनी बोलायला वेळ घ्यायचा नाही, पण प्रत्येक मुलांना आपलं बोलायचं बोला बोला तर 8वी 9वी. ही बघ कुठं बघून वाचून ती शुभेच्छा. आज दहावीचा निरोप समारंभ काही जण उपस्थित असतील किंवा नसतील, तर सर्वांनी अभ्यास केला असेल किंवा न केला असेल. आता तुम्ही बाहेर मुक्त बाहेर राहणार. शाळा शिस्त तुम्ही कोण नाही विचारा तिकडे दुसऱ्या ह्याच्यात जाणार. कोणी जे बोलत नाही दहावी त्यांनी माझ्यासाठी परत तुमची भेट होत नाही. तुम्ही एवढं वेळ होणार ना, परत तुम्हाला त्याचे वेस्ट होणार. तुम्ही परत तुम्हाला तरी तुम्हाला भेटण्यासाठी आता तुम्ही त्याच्याविषयी काय बोलणार आहोत, तुमचं मत व्यक्त करा त्यासोबत. काही दिवसात बाहेर जाऊन ऐका तिचं तुमच्याबद्दल एक निरोपाचं भाषण किंवा तिचं मनोगत ऐका. मी आर्या शहाजी सातपुते. मी काही 2 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी पेपरात पास व्हावे अशी माझी इच्छा आहे व त्यांनी पुढे जाऊन खूप काही शिकावे अशी माझी इच्छा आहे. की ते जात आहेत, मला दुःख. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या पेपरचे खूप खूप शुभेच्छा. अजून कोण बोलणार आहे का मुलांमध्ये? 8वी 9वी. 8वी जयेश. हे उठा 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 वेळ. कार्यक्रम होता त्यानंतर मला करा सोबत. मी अस्मिता शहाजी सातपुते. इयत्ता 8वी या विद्यालयात मी आली होती. इयत्ता 8वीच्या
शाळेला खूप मिस करेन. त्या सर्व नियमांना miss करेन. शिक्षकांना सुद्धा खूप miss करेन. त्यांच्या गमतीदार आठवणी मी कायम ठेवतो. चालेल का? जागेवर, हा. नंतर नंबर प्रणितीचा. बोल बोल तुला हा, काय बोल. तुला जे काय बोलायचं ते बोल. आम्ही तर पहिल्यांदा सहावीत आलो होतो. आम्हाला पहिल्यांदा खूप भीती वाटलेली होती, पण पुन्हा काय वाटलं नाही. सगळी शिक्षक चांगली शिकवत होती, आता मी चांगली शिकत आहे. बोल तुला काय बोलायचं ते बोल. हा. निवांत होते का? हो, हो. मुलांनी सगळ्यांनी बोलायचं बरं का. ए ऐका रे. तो खूप सुंदर झाला. जसं पाटील सरांनी श्रीपाक वगैरे केला ते खूपच सुंदर होता, खूपच छान झालता. सगळ्यांना बोर्डाच्या पेपराच्या खूप खूप शुभेच्छा. बोलते, हा. दहावीच्या बोर्डाला सर्वांना हा, बोल. मला पेपरासाठी ऑल द बेस्ट. ये पुढे ये. ये पुढे ये. एक वेळ परत अवश्य भेट द्या म्हणा आम्हाला आमच्या. सर्वप्रथम तुम्हाला तर माहित आहे का, सगळ्यांनी माझी एकच विनंती आहे की सर्वांनी एक विद्यार्थी शाळेसाठी आणला तरी खूप झालं. सगळ्यांनी आपल्या शाळेत वाढवण्याचा प्रयत्न करावा हीच मी विनंती करतो. आणि सगळ्या शिक्षकांना तर आपण बोलणार नाही तर बोलत नसतो. उत्तर त्याच्या उठणार आहे ना. आमच्या वर्गातील समधी विद्यार्थी पास झाली पाहिजे. ए ऐका ना. आणि सर्व विद्यार्थ्यांना बोर्ड पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून बोर्डा परीक्षा हार्दिक तुम्ही त्याला बोला. सर्वांना खरं सांगायचं मी काय केलेलं नाही. सातवीला ह्या शाळेत आलो आणि तसेच आता पतोर मी 4 वर्ष ह्या शाळेत शिकलो. चालते बघा. ए, बरोबर ए, आहे. बरोबर आहे. आता शेवटचे 15 मिनिट राहिलेत की या शाळेत आठ दिवस पेपर आल्यामुळे आम्हाला काहीच कळलं नाही. अभ्यास केला तरी काय सांगता येत नाही. ए, रुना. ए, ऐका रे. मी ते 3 वर्ष
आल्यावर असं हायस्कूल असं कसं असतंय भांडे वाटत की, परंतु 2-3 आठवड्यानं असं जरा ओळख पडली. मग शिकवतात बाळानं मला खूप चांगलं शिकवतात. समजून खूप सांगतात. एवढे गुण माझे. विद्यार्थी म्हणला खरंच लकी बॅच आहे. तुमच्या पायगुणानं म्हणा किंवा तुमच्या कुठल्याही रूपानं म्हणा तुमच्या या 10वीच्या बॅचला म्हणजे खरंच शाळेसाठी लकी आहे. सर्वांना तुमच्या या बॅच संपत असताना ऑलमोस्ट 1 महिन्यात झालं पगारी होऊन. पगारी चालू झाल्या सर्व शिक्षकांना अशा कायम स्मरणात राहण्यासाठी ही एक कारण आहे. तुम्ही या बॅच मध्ये होता आणि त्या बॅचला आम्हाला आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की आम्ही तोपर्यंत या शाळेत तोपर्यंत आम्ही आम्हाला झाले. त्यांना आणि सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी जे आपले आहेत त्या सर्वांनी आमच्या त्यांच्याकडे तुम्हाला तुमच्या जवळमध्ये जेवढा काही आम्हाला येईल तेवढा करण्याचा प्रयत्न आमच्याकडून झालेला आहे. प्रत्येक माया असते, प्रेम असते, तुमचा सर्व गोष्टी म्हणलं की तो नवीन भविष्यामध्ये जबाबदारीच्या ठिकाणी तुम्ही कधीही एकत्र नाही. किती जरी प्रयत्न केला तर तो कोण ना कोण ठिकाणी शिक्षण असतं जबाबदारी मुक्त आणि निरामय असे शिक्षण असतं. शिक्षण ही ते शिक्षण तुम्ही घ्यावं. तुमच्या आई वडिलांचं या शाळेचं आपल्या शिक्षकाचं गावाचं तालुक्याचं नाव भविष्यात तुम्ही आमच्यासाठी करावं आणि सन्मान करण्याचा योग सरस्वती प्रार्थना करतो. भविष्यात जो आहे तुमचा सर्वजण पास व्हावं माझी इच्छा आहे. एखादा जरी विद्यार्थी नापास झाला तर आम्हाला माहिती आहे की किती दुःख होत असतं, आम्ही जे कष्ट मेहनत घेतली असते त्याच्यातून एखादा विद्यार्थी घडला किंवा मागायला तर त्याचं खरोखरच आणि अगणित तुम्ही सर्वांनी चांगल्या मार्काने आणि 21 का 22 विद्यार्थी आहेत आपले 2025 बॅचचे ते सर्वांनी चांगल्या मार्काने उत्तीर्ण होऊन भारत देशाच्या प्रशासकीय सेवेमध्ये कुठेतरी आपल्या शाळेचा आणि तालुक्याचा सर्वांनी विकास करण्याचा तुम्हाला समाजाची सामाजिक शैक्षणिक
सांस्कृतिक जडणघडण करत असताना त्यामध्ये तुमचा सहभाग असावा असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द थांबतो. तुम्हा सर्वांना 10वीच्या पेपरसाठी माझ्याकडून तुमच्या सर्व टीम कडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. त्यांनी आपल्या खूप आज आपण आभारी आज सर्वप्रथम पूर्ण पाकळी त्यातून निवडून विद्यार्थ्यांचं स्वागत. कार्यक्रम घेतो त्या कार्यक्रम असताना एक आपण जीवनामध्ये शिकू शकतो. विद्यार्थ्यांना केलं पाहिजे आणि आलेल्या जबाबदारी आपल्या जरी असला तरी अजून सुद्धा अभ्यास होऊ शकतोय. प्रत्येक पेपर सुट्टे आहेत. परीक्षा व्यवस्थित एक प्रश्न सोडून द्यायचा नाही. बरेच वेळे आपल्या मागल्या मिळतात मार्क मिळत नाही आमच्यासाठी शिक्षक असतात. काही जण लिहित राहायचं पेपरसाठी तुम्हाला सर्व वर्गातील आणि विद्यार्थ्यांना खूप खूप शिक्षण सोडून देऊ
आई वडिलांकडे बघा. मग शिक्षण घेत असताना सुजाण नागरिकपणा त्याच्याबरोबर शिकवले राष्ट्रगीत असताना राष्ट्रगीत जागेला बोलावं, जागेला थांबावं. आणि मुलांना शिकवलं नाही, माणसाला बरोबरच. याला राष्ट्रगीत चालू असताना थांबावं. मी म्हणलं आम्ही बोललो. काय केलं मला थांबा. म्हणलं असताना थांबावं. काही माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा. रोखण्यासाठी आमच्या सत्कारास निकषाची सक्ती करावा अशी काम करतात.